नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी आहे तुमचे ट्रेनर चंचल येवले आणि आज तुमच्यासाठी सिंपल सेंटेन्सचा लास्ट पार्ट घेऊन आली आहे, ज्यामध्ये आपण विल हॅवचा यूज शिकणार आहे. तर विल हॅव म्हणजे काय? बघा, विल हॅव म्हणजे भविष्यामध्ये एखादी गोष्ट माझ्याकडे किंवा कोणाच्या तरीकडे असेल हे सांगण्यासाठी आपण विल हॅवचा यूज करत असतो. जसं आपण म्हणत असतो माझ्याकडे स्पीकिंग टॅलेंट असेल इन द फ्युचर, किंवा माझ्याकडे न्यू ड्रेस असेल, तिच्याकडे नवीन कार असेल, किंवा आमच्याकडे मोठं घर असेल. मग ह्या गोष्टी आपण जेव्हा सांगतो त्यावेळी आपण विल हॅवचा यूज करत असतो. आणि विल हॅवचा यूज करणं हे अगदी सोपं आहे, आपण डिटेल व्हिडिओमध्ये बघणारच आहे. त्यापूर्वी विद्यार्थी मित्रांनो, तुमच्यासाठी मी प्रॅक्टिस PDF आपल्या येवले अकॅडमी ॲपवरती टाकलेली होती, जी फ्री मटेरियलमध्ये अवेलेबल होती. 500 सेंटेन्सेस मी त्यामध्ये तुम्हाला प्रॅक्टिससाठी दिले होते. मी असं गृहीत धरते की तुम्ही प्रॅक्टिस केली आहे. जेवढे काही सिंपल सेंटेन्सचे आपले 6 पार्ट आहेत, हे सगळे एकत्र, त्यामध्ये क्वेश्चन, निगेटिव्ह, पॉझिटिव्ह सगळ्या गोष्टी आहेत. त्या सेंटेन्सची प्रॅक्टिस करून तुम्ही इकडे आले आहात असं मी गृहीत धरते. आणि ज्यांनी प्रॅक्टिस केली नसेल त्यांना डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आहे येवले अकॅडमी ॲपची, तुम्ही जा आणि प्रॅक्टिस करा, तुमच्यासाठी अवेलेबल आहे. आणि विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला जर असं वाटत असेल की मला इन डिटेल स्टेप बाय स्टेप शिकायचं आहे, तर तुम्ही ॲपवरून कोर्सेस देखील घेऊ शकता. आपला स्पोकन इंग्लिश आणि इंग्लिश ग्रामर दोन्हीही कोर्सेस लॉन्च झाले आहेत. ॲपवरती PDF-सुद्धा अवेलेबल आहेत. आणि जर तुम्हाला असं वाटत असेल की मला फ्री शिकायचं आहे, तर तुम्ही कॉन्स्टंट डे 1 पासून चॅनलला फॉलो करा, जेणेकरून तुम्हाला प्रत्येक गोष्ट स्टेप बाय स्टेप समजेल. कारण आपला पहिला व्हिडिओ जो असतो तो दुसऱ्या व्हिडिओवर डिपेंड असतो, दुसरा व्हिडिओ हा तिसऱ्या व्हिडिओवर डिपेंड असतो. अशा पद्धतीनं आपली सिरीज असते. त्यामुळे आपल्याला सगळ्या गोष्टींची लिंक लागण्यासाठी सुरुवातीपासून सुरुवात करणं गरजेचं असते. चला चालू करू आपण आजचा व्हिडिओ. कोणी नवीन असाल चॅनलवरती, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, बेल आयकॉनला प्रेस करा, जेणेकरून नवीन व्हिडिओचे अपडेट्स सगळ्यात पहिले तुम्हाला मिळतील आणि कुठलाच व्हिडिओ महत्त्वाचा तुम्ही मिस करणार नाही. बघा, सिंपल सेंटेन्सेस म्हणजे काय? ज्यामध्ये तुम्हाला ॲक्शन दिसणार नाही. ज्यामध्ये तुम्हाला काय दिसतं, तर तुम्हाला स्तुती, निंदा, वर्णन ह्या सर्व गोष्टी दिसत असतात. कारण सिंपल सेंटेन्सची डेफिनेशन आपण बघतोय. तर सिंपल सेंटेन्सेस हे जे असतात ना, यामध्ये आपण फक्त ॲक्शनविषयी बोलत नाही. ही गोष्ट तुम्ही माइंडमध्ये सेटल करून ठेवा. सिंपल सेंटेन्सचं वाक्य जे तुम्हाला दिसणार जेव्हाही तुम्ही वाचत असाल, काही लिहित असाल, काही पाहत असाल, सिंपल सेंटेन्सचं वाक्य आहे ओळखण्यासाठी त्यामध्ये तुम्हाला ॲक्शन नाही दिसणार. कुठलं कार्य होताना तुम्हाला कोणी करताना दिसणार नाही. जसे या ठिकाणी बघा, आज आपण विल हॅवचा यूज शिकतोय भविष्यामध्ये एखादी गोष्ट आपल्याकडे असेल हे सांगण्यासाठी. जसं मी म्हटलं, सब्जेक्ट असेल, विल हॅव आणि ऑब्जेक्ट, हे याचं साधं आणि सिंपल असं स्ट्रक्चर आहे. हे स्ट्रक्चर तुम्हाला हवं असेल लिहून घ्या, नोट्स तुम्ही बनवत चला, जेणेकरून तुम्हाला कसं असते, आपण काही दिवसानंतर मागच्या गोष्टी विसरून जातो. त्यामुळे आपल्याला काय करायचं, नोट्स महत्त्वाच्या नोट डाऊन करून सर्व तुमच्याकडे रेडी असायला हवं. पेन, नोटबुक घेऊन तुम्ही क्लासला बसत जा. कारण आपण असं गृहीत धरा की हा तुमचा क्लास आहे. येस, आणि क्लासमध्ये ज्या पद्धतीनं आपण शिकतो तसंच आपल्याला शिकायचं आहे. तर बघा, सगळ्यात पहिले जसं मी म्हटलं, आय असेल, वी असेल, दे असेल, यू असेल, तर या सगळ्यांच्या नंतर विल हॅवचाच यूज आपल्याला सगळीकडे करायचा आहे. म्हणजे एक असो किंवा अनेक असो. जसं मी म्हटलं, आय विल हॅव, माझ्याकडे असेल. पहिली प्रॅक्टिस तुम्हाला ही करायची आहे या महत्त्वाच्या चार्टची. ओके, याची प्रॅक्टिस फर्स्ट आणि त्याच्यानंतर समोर. आय विल हॅव माझ्याकडे असेल, वी विल हॅव आमच्याकडे असेल, दे विल हॅव त्यांच्याकडे असेल, यू विल हॅव तुझ्याकडे किंवा तुमच्याकडे असेल, ही विल हॅव त्याच्याकडे असेल, शी विल हॅव तिच्याकडे असेल, इट विल हॅव एखाद्या वस्तूकडे किंवा प्राण्याकडे असेल, राम विल हॅव रामकडे असेल. आता तुम्ही सपोज इथे जर असं टाकलं अ कार आणि जर प्रॅक्टिस केली सपोज, ठीक आहे. आता एकच मी ऑब्जेक्ट या ठिकाणी घेतलंय है ना, तर मी जर अशी प्रॅक्टिस केली तर तुम्हाला समजून जाईल. जसं आय विल हॅव अ कार, माझ्याकडे कार असेल, वी विल हॅव अ कार, आमच्याकडे कार असेल, दे विल हॅव अ कार, त्यांच्याकडे कार असेल, यू विल हॅव अ कार, तुझ्याकडे किंवा तुमच्याकडे कार असेल, ही विल हॅव अ कार, शी विल हॅव अ कार, इट विल हॅव अ कार, राम विल हॅव अ कार. झाली तुमची प्रॅक्टिस? किती सोपं आहे ना, केलं तर खूप सोपं आहे. बघा, ऑब्जेक्ट फक्त आपण या ठिकाणी टाकलाय, बाकी सेंटेन्स तर आपल्याला दिसते इथं. बस एवढं आपण घेतलंय. आय विल हॅव अ कार, कम्प्लीट सेंटेन्स यामध्ये झालंय. अशी प्रॅक्टिस आपल्याला करायची आहे. आता आपण बघूया आपल्याला पॉझिटिव्ह, निगेटिव्ह, व्हर्बल निगेटिव्ह आणि क्वेश्चन कसा बनवायचा. पॉझिटिव्हमध्ये बघा, आय विल हॅव अ स्पीकिंग टॅलेंट किंवा स्पीकिंग स्किल,
माझ्याकडे भविष्यामध्ये स्पीकिंग स्किल असेल. डेफिनेटली जर तुम्ही चॅनलला व्यवस्थित फॉलो कराल, प्रत्येक व्हिडिओचा डिटेल अभ्यास कराल, तर तुमच्याकडे स्पीकिंग टॅलेंट तर असणारच. निगेटिव्ह आहे बघा. आता तुम्हाला एक गोष्ट मी नेहमी सांगून ठेवत असते की 2 गोष्टी जर तुम्हाला दिसल्या, यामध्ये आपल्याला विल आणि हॅव 2 गोष्टी दिसत आहे, मग याच्यामध्ये तुम्हाला नॉट टाकावं लागतं. विल नॉट हॅव किंवा विल नॉटला आपण काय म्हणत असतो, आपण याच्या अगोदर देखील बघितलं होतं, ओंट हॅव. काही पण यूज करा, 2 पैकी चालतं, फक्त विल हॅव नॉट करू नका. जसं आपण विल हॅवच्या मध्ये नॉट टाकले, आय विल नॉट हॅव अ स्पीकिंग स्किल, माझ्याकडे स्पीकिंग स्किल नसेल भविष्यामध्ये. वर्बल क्वेश्चन करत असताना यामधला विल उचलायचा, पॉझिटिव्ह सेंटेन्स बघायचं, कारण व्हर्बल पॉझिटिव्ह बघतोय आपण सुरुवातीला, आणि व्हर्बल क्वेश्चन म्हणजे ज्याचा आन्सर येस ऑर नोनी आपण देतो. तर आपल्याला हे बघायचं आहे की पॉझिटिव्ह जे असतं, हे पॉझिटिव्हचं जे स्ट्रक्चर आहे यामध्ये दिलेलं, याला बघायचं आणि हा विल सुरुवातीला घेऊन घ्यायचा. विल आय हॅव, हॅव जागेवरच राहील, फक्त विलला उचलून सुरुवातीला आपल्याला ठेवायचं आहे. विल आय हॅव अ स्पीकिंग स्किल, माझ्याकडे स्पीकिंग स्किल असेल का भविष्यामध्ये? येस आर नो टाईप क्वेश्चन आहे हा. नेक्स्ट आहे बघा, निगेटिव्ह क्वेश्चन आहे, विल आय नॉट हॅव अ स्पीकिंग स्किल, माझ्याकडे स्पीकिंग स्किल नसेल का? WH क्वेश्चन करत असताना आपण हू पासून क्वेश्चन बनवला आहे. WH वर्डपासून तुम्हाला क्वेश्चन बनवणं हे खूप इझी असतं, काही हार्ड नाही आहे. फक्त तुम्हाला WH वर्ड्स माहिती असणं गरजेचं आहे. त्यामध्ये तुम्हाला आता आपण इथे हू घेतलं आहे, इथे व्हॉट, वेन, वेअर हे सर्व शब्द जे आहे WH फॅमिली मेंबर्स हे तुमच्या लक्षात जर असले ना, तर तुम्ही इझिली क्वेश्चन बनवू शकता. तर WH वर्ड सुरुवातीला टाकायचं, बाकी सर्व व्हर्बल क्वेश्चन सारखंच आपल्याला करावं लागतं. हू विल हॅव अ स्पीकिंग स्किल, कोणाकडे स्पीकिंग स्किल असेल. आता हा प्रश्न जो बनवला, फक्त यामध्ये आपल्याला एकच प्रॉब्लेम दिसेल की यामध्ये सब्जेक्ट नाही दिसणार. सब्जेक्ट म्हणजे कर्ता व्यक्ती यामध्ये आपल्याला दिसणार नाही. का बरं? कारण हा जो हू असतो ना, हा जो WH वर्ड आहे यामध्ये सब्जेक्ट लपलेला असतो, त्यामुळे आपल्याला इकडे वेगळा सब्जेक्ट दिसणार नाही. तर चला जाऊ आपण समोर. आपल्याला बघायचं आहे आता की वेगवेगळ्या कॅटेगरीमध्ये आपल्याला सेंटेन्स बनवून बघायचे, जास्त सेंटेन्सेसची प्रॅक्टिस करायची आणि होमवर्ककडे जायचं मग. तर बघा, पॉझिटिव्हमध्ये आहे, आपण हेच पॉझिटिव्ह घेतले, त्यालाच निगेटिव्ह केलं. तुम्ही सुद्धा एक काम करू शकता की हे पॉझिटिव्ह सेंटेन्सेस तुम्ही पाहून घ्या आणि याला व्हिडिओला पॉज करून ठेवा. निगेटिव्ह क्वेश्चन तुम्ही बनवून बघा, तुमचे बरोबर येतात नाही येत. बघा या ठिकाणी पॉझिटिव्ह आहे, ही विल हॅव अ हाऊस हिज ओन. आता या ठिकाणी ही विल हॅव म्हणजे काय? त्याच्याकडे असेल, काय असेल? अ हाऊस, एक घर असेल, हिज ओन, त्याचं स्वतःचं. ओन म्हणजे स्वतःचं. ही विल हॅव अ हाऊस हिज ओन, त्याचं स्वतःचं भविष्यामध्ये काय असेल? घर असेल. शी विल हॅव अ लॉट ऑफ वर्क टू डू. आता यामध्ये थोडे वेगळे सेंटेन्स तुम्हाला दिसतील, मात्र सेंटेन्स पॅटर्न तोच आहे, फक्त ऑब्जेक्टिव्ह पार्ट आपला चेंज झाला आहे. ठीक आहे, हे ऑब्जेक्टिव्ह पार्ट तुम्हाला या ठिकाणी दिसेल. तर ही विल हॅव, शी विल हॅव अ लॉट ऑफ वर्क, तिच्याकडे काय असेल? खूप सारं काम असेल, टू डू, करण्यासाठी. शी विल हॅव भविष्यामध्ये असेल, काय असेल? काम असेल, करण्यासाठी. ही विल हॅव अ सेम कार ॲज यू हॅव, तुझ्याकडे भविष्यामध्ये त्याच्याकडे. आता ही विल हॅव म्हणजे काय? त्याच्याकडे म्हणतोय आपण, त्याच्याकडे सेम कार असेल जशी तुझ्याकडे आहे. अशा पद्धतीचं हे सेंटेन्स आहे. तर हे झाले आपले पॉझिटिव्ह. निगेटिव्ह करत असताना फक्त आपल्याला विल हॅवच्या मध्ये नॉट टाकावं लागेल. जसं मी म्हटलं, ही विल नॉट हॅव किंवा ही ओंट हॅव, दोन्ही पद्धतीने आपण याला म्हणू शकतो. ही ओंट हॅव अ हाऊस हिज ओन, त्याचं भविष्यामध्ये स्वतःचं घर नसेल. शी विल नॉट हॅव अ लॉट ऑफ वर्क टू डू, तिच्याकडे भविष्यामध्ये खूप सारं काम नसेल करण्यासाठी. ही विल नॉट हॅव अ सेम कार ॲज यू हॅव, त्याच्याकडे सेम कार नसेल जशी तुझ्याकडे आहे. है ना, निगेटिव्ह सेंटेन्स झालं. आपण पॉझिटिव्हच नाही, निगेटिव्ह पण अशा पद्धतीने बोलत असतो. मग निगेटिव्ह सेंटेन्स करत असताना फक्त तुम्हाला विल हॅवच्या मध्ये टाकायचं, एवढं लक्षात ठेवायचं आहे. व्हर्बल क्वेश्चन करत असताना विलला सुरुवातीला घ्यायचं. व्हर्बल पॉझिटिव्ह आहेत, हे पॉझिटिव्ह आहेत म्हणून यामध्ये आपल्याला पॉझिटिव्हचं स्ट्रक्चर, पॉझिटिव्हचे सेंटेन्स असतात त्या पद्धतीनं. जसं विलला सुरुवातीला घ्यायचं आहे आपल्याला, बाकी सर्व पॉझिटिव्ह सेंटेन्सप्रमाणे. विल ही हॅव अ हाऊस हिज ओन, त्याच्याकडे भविष्यात स्वतःचं घर असेल का? विल शी हॅव अ लॉट ऑफ वर्क टू डू, तिच्याकडे खूप सारं काम असेल का करण्यासाठी?
विल ही हॅव अ सेम कार ॲज यू हॅव, तुझ्याकडे जशी कार आहे तशी सेम कार त्याच्याकडे असेन का? अशा पद्धतीनं आपण व्हर्बल क्वेश्चन पॉझिटिव्ह बनवले. आता आपल्याला निगेटिव्ह बनवायचे आहे. व्हर्बल क्वेश्चन निगेटिव्ह बघू आपण कसं करायचे आणि मग जाऊ आपण WH क्वेश्चनकडे. तर तुम्ही या ठिकाणी बघू शकता व्हर्बल निगेटिव्ह म्हटलं की नॉट तुम्हाला दिसणार आहे आणि नॉट कुठे टाकायचं आहे आपल्याला? तर नॉट हे इथे टाकायचं आहे आपल्याला. काय करायचं आहे? विल ही नॉट हॅव. जसं असेन का म्हटलं तसंच काय होणार आहे? नसेन का होणार आहे. जसं विल ही नॉट हॅव अ हाऊस हिज ओन, त्याच्याकडे स्वतःचं घर नसेन का? विल शी नॉट, आता नॉट टाकला आपण इथे, काय केलं? नॉट टाकलं किंवा विल नॉटला एकत्र करून ओन सुरुवातीला तुम्ही घेऊ शकता. विल शी नॉट हॅव अ लॉट ऑफ वर्क टू डू, तिच्याकडे खूप सारं काम नसेल का करण्यासाठी? विल ही नॉट हॅव अ सेम कार ॲज यू हॅव, तुझ्याकडे जशी कार आहे तशी कार त्याच्याकडे नसेन का? असे हे झाले निगेटिव्ह. जसं असेन का तसं नसेन का आपण म्हटलंय. आता WH क्वेश्चन बनवत असताना WH वर्डला आपण सुरुवातीला घेणार आहे, बाकी सर्व व्हर्बल क्वेश्चन सारखंच. हु विल हॅव अँड ओन हाऊस, आता कोणाकडे ओन हाऊस म्हणजे स्वतःचं घर असेल भविष्यात. हुचं सेंटेन्स आहे, तुम्हाला सब्जेक्ट करता व्यक्ती दिसणार नाही, त्यामुळे यामध्ये कुठलाही सब्जेक्ट नाही आहे. हु विल हॅव अँड ओन हाऊस, कोणाकडे स्वतःचं घर असेल. विच कंपनी कार विल शी हॅव, कोणत्या कंपनीची कार तिच्याकडे असेल. वेन विल शी हॅव अ फॅमिली, तिच्याकडे फॅमिली केव्हा असेल. वेन म्हणजे काय? केव्हा. आता विचला ऑब्जेक्ट लागून आलेलं असतं. विच कंपनी कार हे कम्प्लीट एक WH वर्ड आहे असं समजून आपण चालतो. विच कंपनी कार, कोणत्या कंपनीची गाडी विल शी हॅव, तिच्याकडे असेल भविष्यामध्ये. तर तुमच्यासाठी होमवर्क आहे यामध्ये दिलेलं. हे होमवर्क तुम्हाला करून पाठवायचं आहे. आय विल हॅव न्यू आयडियाज हे होमवर्क आहे. याचे तुम्हाला 5 टाइप्स बनवायचे आहे, म्हणजे पॉझिटिव्ह, निगेटिव्ह, व्हर्बल पॉझिटिव्ह, व्हर्बल निगेटिव्ह आणि एक WH क्वेश्चन बनवून तुम्हाला कॉमेंट सेक्शनमध्ये पाठवायचं आहे. हे तुमचं होमवर्क सेंटेन्स आहे. आणि या ठिकाणी आपला आजचा टॉपिक मी तुम्हाला समजावून सांगितला अगदी इझी वेनी. आता प्रॅक्टिस तुम्हाला सेंटेन्सेसची मी सांगितल्याप्रमाणे ॲपवरती जाऊन करायची आहे. फक्त तुम्हाला पॅटर्न लक्षात घ्यावा लागतो आणि या पॅटर्नची चांगली प्रॅक्टिस करावी लागते. जसं आपण शिकलो, हा पॅटर्न जर तुम्ही व्यवस्थित समजून घेतला आणि याची चांगल्या पद्धतीनं प्रॅक्टिस केली तर बाय डिफॉल्ट ऑटोमॅटिक त्या परिस्थितीमध्ये, त्या सेन्समध्ये ते सेंटेन्सेस तुमच्या तोंडावाटे आपोआप बाहेर पडतात. तुम्ही जेवढी प्रॅक्टिस केलेली असेल तेवढी. प्रॅक्टिस म्हणजे नेमकं काय? तर तुम्हाला यालाच अगेन अँड अगेन रीड करायचं आहे. जे काही मी या ठिकाणी तुम्हाला शिकवलं याला तुम्ही रीड करू शकता आणि रीड करून लाऊडली तुम्ही बोलू शकता. ज्याही वेळेस तुम्हाला अशा कंडिशन दिसतील की मॅम आता या ठिकाणी मला भविष्याची गोष्ट करायची आहे की माझ्याकडे एखादी गोष्ट असेल तर मी कसं म्हणणार, मग विल हॅवचा तुम्ही यूज करा. सेन्स काय आहे? भविष्यात कुठली तरी गोष्ट भविष्यात माझ्याकडे असेनसाठी आपण बोलतोय, मग त्यावेळी तुम्ही विल हॅवचा यूज करून सेंटेन्स बनवा. तर या ठिकाणी आपण थांबू, भेटू इन नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सगळ्यांनी कीप लर्निंग, कीप प्रॅक्टिसिंग एव्हरीवन. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग धिस व्हिडिओ.